एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी। त्यासाठी मी शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्याची बारीक बारीक कट करून घेतलेत, काप करून घेतलेत। त्यानंतर मी इथे घेतलाय कढीपत्ता, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेत आणि छोटे 2 कांदे घेतलेत। तर आता हे टोमॅटो आणि कांद्याची आपण ग्रेव्ही करून घेऊया आणि ह्याची पेस्ट करून घेऊया आलं लसूणची। तर चला बघूया। अशा प्रकारे मी आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे आणि इकडे प्युरी करून घेतली आहे टोमॅटो आणि कांद्याची आणि इकडे कढई गरम करायला ठेवली आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकूया। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर त्यामध्ये हे ग्रेव्ही केलेलं कांदा टोमॅटो ही प्युरी टाकायची। सगळं हे एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, तुमच्या चवीनुसार लाल तिखट इथे मी 3 चमचे टाकते। त्यानंतर काळा मसाला, घरगुती काळा मसाला किंवा किचन किंग मसाला जो तुमच्याकडे असेल तो 2 ते 3 चमचे टाकायचा, छोटे चमचे। आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर, ह्याला पण भाजी छान होते, थोडंसं जिरे पावडर टाकायचं। सगळं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर आपण हे जे शेंगा बारीक कट करून घेतल्या होत्या ते टाकून घ्यायचं। त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं। कमी गॅसवर हे छान थोडंसं शिजू द्यायचं। नंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर त्यामध्ये शिजेल एवढं पाणी टाकायचं। जर तुम्हाला म्हणजे टिफिनसाठी भाजी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाणी टाका, जेणेकरून भाजी घट्ट होईल, जास्त पातळ नाही होणार। आणि जर रस्सा भाजी पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता, हे तुमच्यावर डिपेंड। त्याला आता छान शिजवू द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, तुमच्याकडे कारळाचं कूट असेल तर थोडासा टाका, तो पण छान होईल। नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर, ह्याला छान शिजवू द्यायचं। बघू शकता किती छान प्रकारे आपल्या शेवग्याची शेंगाची भाजी तयार झाली आहे। जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे। थँक्यू।